पाटील. मंत्री महोदयांनी जे आता सांगितलं त्यात फक्त पुरावे आहेत त्याप्रमाणे चौकशी होणार पटलावर ठेवून. अध्यक्ष महोदय, यात मेंटेनन्स सबस्टेशन मेंटेनन्सच्या बाबतीत ठराविक एजन्सी आहेत आणि त्यांची मक्तेदारी ते अधिकाऱ्यांना सुद्धा ऐकत नाहीत आणि त्यात बोगस कामं होणं, बिल परत उचलणं हे प्रकार होतात. फॉल्ट ट्रिप सिस्टीम जर योग्यरित्या असती तर हे जीव का जात आहेत रोज कुठल्या तरी लाईनवर. आणि दुसरा प्रकार जसे झिरो पोलीस आहेत तसे झिरो लाईनमॅन एक प्रकार आहे. आपले लाईनमॅन काम करत नाहीत, दुसरा तरी खाजगी माणसाकडनं काम केलं जातं, त्याचा जीव जातो आणि त्याला कुठलीही मदत मिळत नाही. त्यामुळं हे जे प्रकार आहेत हे थांबवण्यासाठी ही जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि जे आपले कर्मचारी आहेत म्हणजे आउटसोर्सिंगचे असतील किंवा परमनंट कर्मचारी असतील, आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्याला साधं परमिट सुद्धा मिळत नाही. मग काम कोणी करायचं? परमिट कुठेतरी फोनवर बसून इंजिनियर किंवा परमनंट लाईनमॅन देतात, खाजगी लोक काम करतात, त्यात अपघात होतात, लाईन क्रॉसिंग असते. त्यामुळे रोज कुठेतरी महावितरणच्या कामावर काम करताना जीव जातात. ह्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि ह्यांना सुद्धा ज्यांचं काम करताना जीव जातो त्यांना सुद्धा महावितरणकडनं नुकसान भरपाई देणार का हेच मला उत्तरात सांगावं.